तेव्हा कोकणामध्ये ही सगळी परिस्थिती असताना दोन सत्ताधारी आमदार, एकाच घरातले दोन आमदार हे आता वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अर्थात कॅशवरून भिडलेले पाहायला मिळतात। इथे हिंगोलीमध्ये दोन सत्ताधारी आमदारांमध्येच वादाचे आरोप प्रत्यारोपांचे राजकीय शोले हे मात्र चांगलेच भडकलेले आहेत। पाहूया। दोस्तीत कुस्ती हा शब्द खुजा ठरेल एवढा मोठा संघर्ष सध्या मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यात सुरू। इथे महायुती सरकारमधले दोन आमदार अक्षरशः भिडले आहेत। हे दोन्ही आमदार आहेत हिंगोली जिल्ह्यातले। एक आहेत हिंगोलीतून सलग 3 टर्म जिंकणारे भाजपा आमदार तानाजी मुटकुळे आणि दुसरे आहेत कळमनुरीतून सलग दुसऱ्यांदा जिंकलेले शिवसेनेचे अति आक्रमक आमदार संतोष बांगर। नगरपालिका निवडणूक या दोघांनीही कमालीची प्रतिष्ठेची केली आहे, इतकी की रोज हे दोघे एकमेकांवर अतिशय गंभीर आरोप करत आहेत। हिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र, या हिंगोली शहरात जुगाराच्या नाव नव्हतं, मटक्याचं नाव नव्हतं, हिंगोली शहरात रेती माफिया नव्हते। हिंगोली शहरात या संतोष बांगरना रेती माफिया, जुगाराचे अड्डे, मटक्याचे अड्डे सुरू करण्याचं काम केलेले। तुमच्यासारखा 376चा गुन्हा बाजूला करून घेतला नाही। तुम्ही जे 376 मध्ये डुबले होते, तुम्हाला सांगतो की तुमच्या ड्रायव्हरचा बळी त्या ठिकाणी दिला, तुमच्या गाडीचा नंबर दिला, तुम्ही अकोल्याला पकडल्या गेले, तुम्ही वाशिमला पकडल्या गेले। अरे ते तर सोडून द्या, ज्या मायबाप जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्या हिंगोलीमध्ये गाडीपुऱ्यामध्ये तुम्ही तोंड काळं केलं आणि कलंक तुम्ही आहात। बांगर यांनी मुटकुळेंवर गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप केला, तर मुटकुळेंनी बांगर यांचे फरार गुंड निलेश गायवळचे संबंध असल्याचा आरोप केला। संतोष बांगर हा आदल्या दिवशी मोठ्यानं रडतो, उद्धव ठाकरे देवे त्यांना सोडून जाऊ नका, तुमचे लेकर मरतील, तुम्हाला बायका मिळणार नाहीत। आणि रातोरात काय चमत्कार झाला, ती शिवसेना सोडून त्या काळातली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिंदे साहेबांकडे गेले, 50 कोटी रुपये घेतले म्हणून अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि ती 100% खरी असणार आहे। हा माणूस पैशाशिवाय दुसरं काहीच काम करत नाही। परंतु ते महायुतीतले तुमचे सहकारी आहेत, जेव्हा माझे सहकारी ते कधीच नव्हते आणि कधी राहणार बी नाहीत। माझ्या विचारात आणि त्यांच्या विचारात मोठ्या प्रमाणात विभिन्नता आहे। 50 खोके एकदम ओके ही घोषणा गेली 3.5 वर्ष शिंदे कॅम्पला घट्ट चिकटून बसली। विरोधक सतत 50 खोके म्हणत शिंदेच्या शिलेदारांना हिडवत आहेत। मात्र आता तोच आरोप हिंगोलीत भाजपने केलाय। संतोष बांगर यांनी पैसे देऊन उमेदवार पळवल्याचा आरोप मुटकुळेंनी केला। एवढंच नव्हे तर ठाकरेंना सोडण्यासाठी शिंदेकडून बांगर यांनी 50 कोटी घेतले असा थेट आरोप मुटकुळेंनी केलाय। या सगळ्या धामधुमीत मुटकुळे यांनी पोलिसांवर दबाव टाकला आणि आपल्या घरी धाड टाकायला लावली असा आरोप बांगर यांनी केला। तर आपल्या इथलच्या विरोधकांनी जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी 6 वाजता या तुमच्या भावाच्या घरी 100 पोलीसवाले पाठवले। 100 पोलीसवाले, किती पोलीसवाले पाठवले? 100। माझे घरामध्ये लेकरं झोपलेले, बायको झोपलेली, आई झोपलेली आणि त्या पोलीसवाल्यांना खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळं घरामध्ये घुसले। मी त्यांना म्हणलो, अरे बाबा काय चलले काय? हमारे पास कोर्ट का वारंट है, बोले तुम्हारे घर की चेकिंग करने की है। आता तुम्ही सांगा, एका आमदाराच्या घराची जर हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून, तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे? बांगर यांच्या मदतीला शिवसेनेचे हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे देखील धावून आले। समोरच्यांच्या पायाची वाळू घसरायला लागलेली आहे हे या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात आलेलं आहे। आपण बघता की आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती सकाळी 5-5:30 वाजता 100 पोलिसांनी जाऊन झाडाझडती घेतलेली। हे अतिशय वाईट पद्धतीनं झालेलं आहे। खरं म्हणजे आमदार पद हे एक संवैधानिक पद आहे, त्याला कॉन्स्टिट्यूशनल एक दर्जा आहे आणि अशा संवैधानिक पदाच्या
कार्यकर्त्यावर आमदारावर जर रेड करायची आपल्याला असेल तर विधानसभा अध्यक्षाची परवानगी घ्यावी लागते. अरे जाऊ दे रे, ते आता काय त्यांना दुसरं काय काम धंदा उरलेला नाहीये. पण तुमच्याच मित्र पक्षाचे अरे आमदार त्यांना विचारा जाऊन तुम्ही. मित्र पक्षांनी जे आहे एकमेकांबद्दलचे बोलताना ताळतम्य बाळगलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांबद्दलचं एक आचारसंहिता पाळली पाहिजे. इलेक्शन आता 2 महिने आहेत. इलेक्शन नंतर जे आहे केंद्रामध्ये पण युती आहे आणि राज्यामध्ये पण युती आहे. तर प्रत्येकाने प्रत्येक नेत्याला शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण सांगितलेलं आहे, जेव्हा प्रचार करत असतो जेव्हा खालच्या पातळीवरती प्रचार करू नये. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची हिंगोलीत सभा झाली. त्यात या वादावर काय बोलतील याकडे लक्ष होतं, पण त्यांनी या मुद्द्याला बगल देत विकास कामं आणि निधीवर भर दिला. हे भांडण हिंगोलीपुरतं आणि मुटकुळे बांगर वादापुरतं मर्यादित राहील याची लागण हळूहळू आजूबाजूला पसरणार नाही, यासाठी महायुतीतल्या दोन्ही पक्षांना भरपूर कसरत करावी लागणार आहे. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.